महाराष्ट्र की राजनीति में उठापटक के दौर के बीच सत्ताधारी पक्ष के विधायक ने साधा विपक्ष पर निशाना। उद्धव ठाकरे के लव जिहाद पर टीका करने के बाद जवाब में बीजेपी विधायक अतुल भातखलकर ने उद्धव ठाकरे पर तीखा हमला करते हुए कहा, महाराष्ट्र की जनता उद्धव ठाकरे की नकली हिंदुत्व और कांग्रेस प्रेम को गाड़ कर ही रहेगी। उन्होंने ठाकरे पर कटाक्ष करते हुए कहा, टीपू सुल्तान जैसी हरकतों से वो बाज आ जाए। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले आहेत। मुळात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आपण चिरंजीव सांगतात आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतात। ते हिंदुत्वाची भाषा करतात आणि समाजवादी पार्टीला मिठ्या मारतात, त्याच वेळेला काँग्रेसला मिठ्या मारतात। जी काँग्रेस हिंदुहृदय सम्राटांच्या जयंतीच्या दिवशी किंवा स्मृती दिनाच्या दिवशी त्यांना आदरांजली व्यक्त करणारे ट्विट सुद्धा करत नाहीत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा चेहरा हा बेनकाब झालेला आहे। सत्ताकांक्षी, सत्तेकरता काहीही, एवढीच उद्धव ठाकरेंच्या भाषणाची आणि वागण्याची स्क्रिप्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आता उद्धव ठाकरेंना पुरतो ओळखलेला आहे। अमित शाह पर टिप्पणी पर बीजेपी विधायक अतुल भातखलकर ने कहा, अमित शाह ने ही हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे की 370 कलम रद्द करने का सपना पूरा किया। यही नहीं, अमित शाह ने सीएए का कानून देश में लागू किया। भाजपा विधायक ने सवाल उठाए, उद्धव ठाकरे और कांग्रेस सीएए का विरोध क्यों कर रहे हैं और ठाकरे सीएए को समर्थन क्यों नहीं दे रहे? नहीं, जनाब उद्धव ठाकरे जी काही टिपू सेना चालवत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं, अमित शाहनीच हिंदू हृदय सम्राटांचं 370 कलम रद्द करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं। याच अमित शाहनी सीएचा कायदा हा देशात लागू केला। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा सीएला विरोध का? उद्धव ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, मग सीएला पाठिंबा का देत नाहीत हा माझा त्याला सवाल आहे। आणि त्यामुळे जनाब उद्धव ठाकरे, तुम्ही तुमची टिपू सेना चालवा आणि काँग्रेसच्या दाढ्या कुरवळण्याचं काम करा, ते तुम्हाला लखला।